सत्तूला आता मोकळं वाटत होतं. आता आपल्याला कुणाचीही जाच नाही. आपल्या कुंजेत आपण आनंदात राहू, आईला सांभाळू, कष्ट करू या विचारानं त्याच्या मनात उत्साहाचं वारं संचारलं होतं. तो आपल्या गावात हिंडत होता, लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांची विचारपूस करीत होता. बनाबाईचा मुलगा घरी आला याचा आनंद झाला होता. तिनं सत्तूची कमाई जपून ठेवली होती. पार मोडलेला संसार जोडला होता. 2 चांगली वावरं खरेदी केली होती. भांडाकुंड्याने घर भरलं होतं आणि आता ती सत्तूच्या लग्नाचा विचार करीत होती. सत्तूवर 5 तांदूळ पडले की दुधात साखर पडेल असा तिला वाटत होतं. लष्करात नाव गाजून एक कर्तबगार माणूस आपल्यात आला याचा गावकऱ्यांना आनंद झाला होता. ते आपसात म्हणत होते, या गावाला रंग नाही, रूप नाही, साराच अंधार आहे. सत्तू आता नक्कीच काहीतरी करील. गावची तरणी-ताठी पोरं सत्तूभोवती गोळा झाली होती. एक सकाळी 4 पोरं बरोबर घेऊन सत्तू पेठेने निघाला होता. तो मथाजी चौगुल्याच्या वाड्यापुढं आला तेव्हा मथाजी जोत्यावर उभा होता. सत्तूला पाहून त्याचं डोकं तरकटलं आणि मोठ्यानं म्हणाला, लष्करातनं आला म्हणजे काय राजा बिजा हुनशान आला का काय? अरे कुंभाराची सून अखेरीला कातवरालाच जाणार. सत्तू चरकला. रॉबर्टच्या ओरमटपणाची त्याला आठवण झाली. पण काहीच न बोलता तो पुढं निघून गेला. कुमज गावाला वारणा नदीनं पल्लेदार वळसा घातला होता आणि त्या वळणावर ऐन वारणेच्या कुशीतच कुमज वसलेलं होतं. काजळाच्या वडीसारखी सुपीक जमीन आणि वारणेचं पाणी यामुळं त्या खोऱ्यात कुमज कुबेराची नगरी मानली जात होती. धरणी, पाणी आणि माणसाचं कष्ट याचा निसर्गानं तिथं सुंदर संगम घडून आणला होता. कुंजेत कांडबाजनी पिळदार माणसं निपजत होती आणि ती राबून मातीत सोनं पैदा करीत होती. त्यांच्या कष्टाळू स्पर्शानं फुलं फुलत होती. कुंजेच्या काळ्या मातीच्या अणुरेणूंना खड्या रत्नांचा आकार येत होता. गावात सुखात होतं. एकेकाळी कुंजेत नाना भोसले म्हणजे एक मोठं प्रस्थ होतं. त्याच्या अमाप जमिनीकडे, त्या जंगी वाड्याकडे डोळे वर करून पाहायची कुणाला हिंमत होत नव्हती. कुणी माणूस वाड्यापुढं आला की थांबून रामराम करूनच पुढं जात होता. मग वाड्यात कुणी असो वा नसो, नाना भोसल्याचा दराराच तसा होता. नानाच्या वाड्यात रोज मैफली जमत होत्या. पाहुणे मित्र जमत होते आणि गांजाच्या चिलमी जळत होत्या. चांदीच्या ताटात गांजा मुरवला जात होता आणि चांदीच्याच चिलमीतून तो ओढला जात होता. गुलाबाचा सुगंध व गांजाचा धूर याने तो वाडा धुंद होत होता. बकरा मारला जायचा आणि पंक्ती पडायच्या. कधी कोंबडीची कत्तल व्हायची आणि पुन्हा पुन्हा गांजा भरला जायचा. गांजाच्या धुरानं भोसल्याच्या वाड्यातून उंदरांनी पळ कधीच काढला होता. नाना गांजा ओढीत होता. कर्ज वाढत होती. जमिनीचे तुकडे जात होते. पण नाना त्याचा विचार करीत नव्हता. तसा विचार करायला त्याला वेळच नव्हता. निशुद्धही नव्हती. हळूहळू भोसल्याच्या सर्व जमिनी गेल्या. किडूक मिडूक गेलं आणि एके दिवशी नाना भोसल्याने डोळे झाकले. नाना मरण पावल्यावर बनाबाईवर आकाश कोसळलं, पण तिनं धीर सोडला नाही. ती आपल्या एकुलत्या सत्तूला जगवण्यासाठी दिवस रेटीत होती. जी मिळेल ती मजुरी करीत होती. कुणाचं दळण काढणं करून, कुणाची घरं सारवून, तर कुणाची खळी शिवून ती वक्ताला गाठ घालीत होती. मातबर नाना भोसल्याची ती बायको भोसल्याचा अंकुर वाढावा म्हणून जीवाचं रान करीत होती. आयाबायांकडे जाऊन सांडगे, पापड, लोणचं मागून घेऊन शाळेतून आलेल्या सत्तूला विचारित होती. सत्तू वाढत होता. उकिरड्यावर शाळूचं ताट पोसावं तसा सत्तू दारिद्र्याच्या उकिरड्यावर वाढत होता. रूपानं, रंगानं आणि बळकट देहानं सत्तू सगळ्यांच्या डोळ्यात भरत होता. कित्येकांचे डोळे दिपले होते. ते म्हणत होते, हे पोरगं भोसल्याचं नाव काढणार, बनाबाईचं घर मूळ धरणार आणि तिचा पांग पिटणार. आणि सत्तू वाढत होता. त्याला कळू लागलं होतं. आईच्या कष्टांनी आणि तिच्या धडपडीनं त्याचं काळीज तुटत होतं. आपण काहीही करावं, पण हा मोडका संसार सावरावा म्हणून त्याच्या जीवाची उलघाल होत होती. सत्तूला 18 वर्ष लागलं आणि भरदार देहाचा सत्तू 7वी पास झाला. तो वैतागला होता. त्यानं निर्वाणीचा विचार केला. 7वीचा दाखला खिशात घेऊन आणि बनाबाईचा निरोप घेऊन तो कोल्हापुरात जाऊन लष्करात दाखल झाला होता. आणि आता काळ बदलला होता. त्याच्या लष्करी नोकरीनं त्याला हात दिला होता. त्याचा मोडका संसार सावरला होता. तो पोटापुरतं कमवून कुंजेच्या जीवनाशी एकरूप झाला होता. काम असेल तेव्हा विळा घेऊन तो काम करीत होता आणि काम नसेल तेव्हा दांडा घातलेली कुऱ्हाड घेऊन फिरत होता.
काही दिवस गेले आणि कुंजेत सत्तू करता माणूस म्हणून समजला जाऊ लागला. परंतु कुंजेतील सत्तूचे अस्तित्व मथाजी चौगुल्याला जाचक वाट झालं होतं. तो मनात कुडत होता. सत्तूला पाहताच तिरस्कारानं थुंकत होता. तो गंजाड्याचं पोरगं या गावचा पुढारी कसं झालं म्हणून तो चरफडत होता आणि सत्तू दिसला की कपाळावर आठ्या घालून तो म्हणत होता, नाकापरी हा मोतीच जड झालाय. चैत्र महिना होता. ऊनं धरणीला भाजून काढत होती. नदीचं पाणी तापून मासे पोळून निघत होते आणि त्या उन्हात नव्या नव्या पालवीनं वारणाकाठ सुंदर दिसत होता. हिरव्या रंगाची शाल पाहून बसल्यासारखा वाटत होता. नवे मुगारे बिलवरी रंगानं चमकत होते. नांगरून पडलेल्या जमिनी उन्हात तळपत होत्या आणि तापलेली धूळ घेऊन वारा पळत होता. पाखरं गांगरली होती. ती फांदीवरून बसून ऊन उतरण्याची वाट बघत होती. सर्वत्र निस्तब्धता नांदत होती. सत्तू आंघोळ करून घराकडे निघाला होता. एकाएकी एका बाईची किंकाळी त्या आगडोंब वातावरणात घुमली. सत्तू चमकला आणि ज्या दिशेने ती किंकाळी आली होती त्या दिशेने वाऱ्यासारखा धावला. मथाजीच चौगुला एका तरुण बाईला एक एक लाथ जुतावून मारीत होता. ती उपडी पडून काट्यात लोळत होती. आपलं पोट दळवीत होती. पोटावर लाथ लागू नये म्हणून ती सर्व मार पाठीवर घेत होती आणि किंचाळत होती, बोंब ठोकीत होती. सत्तू धावत आला. त्यानं पुढं होऊन मथाजीचा हात धरला. म्हणाला, चौगुला, काय करत आहे? हिनं माझ्या कुपाची नांगी मोडली, उंडगी. मग पुरे झाली शिक्षा, सोडा, जाऊ द्या गरीबाला. सत्तू म्हणाला, नाही नाही, हिला मी जिवंत मारणार, तू मागं सर. मथाजी चौगुला आपला हात सोडून घेत नकारार्थी मान हलवीत म्हणाला, दिवसाची चोरी करतीया रांड, मागं सर. कुपाच्या नांगीसाठी माणूस मारणार की काय तुम्ही? सत्तूनं विचारलं. त्याचा आवाज चढला होता. ते तू मला सांगू नग, मी हिला ठार मारून फासावर जाईल. असं म्हणून मथाजीनं त्या बाई एक जोरदार लाथ मारली. चौगुला, ही बाई गरोदर आहे. सत्तू म्हणाला, ती मरल, पाप होईल, चला सोडा तिला. असं म्हणून त्यानं पुन्हा मथाजीचा हात धरला. मथाजी बिथरला. हात सोडून घेत सत्तूला दूर लोटीत एकदम आवाज चढून तो ओरडला, सत्या, गुमानं जा. तो पुन्हा त्या बाईला मारू लागला. मार खाऊन खाऊन ती निपचेत पडली होती. थोड्या वेळानं एकाएकी उठून ती ओरडली, माझ्या पोटात बाळ आहे, मला मारू नका, मी मरण, पण तुमच्या कुंपणाला हात लावणार नाही. मला सोडा, एवढ्या पावटी सोडा, मी पाया पडते, पदर पसरते, मला माफी करा. बाईच्या त्या हंबरड्यानं सत्तूचं काळीच पेटलं. मस्तक बधीर झालं. पण मथाजी म्हणाला, रांड, वराडतीयास होय, मग वराड तर. आणि तो पुन्हा तिला लाथा मारू लागला. सत्तूच्या अंगाची आग आग झाली. तो आवाज चढून म्हणाला, चौगुल्या, ऐकायचं आहे की नाही सांग. नाही ऐकत. चौगुला हातात जोडा घेऊन गर्रकन फिरला. भुवया चढून डोळे वटारून तो म्हणाला, मी हिला जिवंत मारणार आहे आणि मी तुला जीव मारलं तर. सत्तू कडाडला आणि जोडा उगारून मथाजी तावानं पुढं जाऊन म्हणाला, मार की मग मला. चौगुल्या, मर आता. सत्तूची कुऱ्हाड हवेत तळपून मथाजीवर कोसळली. एकाच घावात मथाजी पांदीत आडवा झाला. मग एकापाठी एक असे अनेक घाव बसून कुपाच्या काटक्यांचा कुस्कार व्हावा तसे त्याच्या देहाचे तुकडे तुकडे झाले. खांडोळी झाली. अगदी बुकना उडाला. मथाजी चौगुल्याच्या खुनानं कुमज गाव थरारला. प्रथम गावाला धक्का बसला. मग एक एक जण बोलू लागला, एक परी बरं झालं, मथाजीनं गाव पिडला होता, पण एक वंगाळ झालं. सत्तू जन्मात न उठला, आता त्याला गाव मिळणार नाही. मात्र चौगुल्याची आळी भडकली होती. मथाजीचा मुलगा उमाजी, त्याचा पाहुणा भादरवाडीचा दादा पाटील हे मथाजीच्या खुनाने संतापले. त्यांनी सत्तूच्या नष्टाव्याची तयारी केली. पण गाव शांत होता म्हणून त्यांनीही नमतं घेतलं आणि दमानं घ्यायचा असा विचार केला. कुंडलवाडीचा कबीरा हा मथाजीचा भाचा, तो तर नागासारखी फडीच काढून उठला. मामाच्या खुनाचा सूड घेण्यासाठी तो उतावळा झाला. त्यानं अंबाबाईच्या देवळात जाऊन ताडकन नारळ फोडला आणि तो ओरडून म्हणाला, आई अंबाबाई, मला पाव, मी सत्याचे शिर धडा वेगळे करीन, तरच बापाचं नाव सांगीन. असं बोलून तो देवळाबाहेर आला आणि कुऱ्हाड एका दगडावर ठोकून गरजला, अंबाबाईच्या नावानं चांग भलं. आणि मग या संघर्षाला रंग आला.